महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांचे नेमके प्रश्न काय आहेत याच्याबद्दल सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये, प्रतिनिधींच्या मध्ये, संघटनांच्या मध्ये खूप मोठा गोंधळ आहे आणि तो पहिल्यांदा आपण समजावून घेतला पाहिजे। प्रश्न असा आहे की सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। बांधकाम कामगारांच्या प्रश्नाबद्दल सरकारने काही निधी उभा करावा अशी मागणी आपली नाही। सध्या या मंडळाकडे निधी आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही हा प्रश्न आहे आणि याच्याबद्दल आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे। मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वीच एक फतवा काढलेला आहे आणि तो आम्ही पाठवलेल्या निवेदनामुळे काढलेला आहे। कारण आपण सर्व संघटना एकत्र येऊन एक महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती स्थापन केलेली आहे। तर या कृती समितीच्या वतीने उपस्थित केलेले जे प्रश्न आहेत ते सोडवायची इच्छा या सरकारची नाही, म्हणून त्यांनी असा फतवा काढलेला आहे की रजिस्टर संघटना ज्या असतील शासन मान्य त्यांच्याच निवेदनाचा विचार केला जाईल, असं सुद्धा नाही ज्या नोंदणीकृत कामगार संघटना नाहीत त्यांचं निवेदन विचारात घेतलं जाणार नाही, त्याला उत्तर पाठवलं जाणार नाही। दुसरा एक गर्भित अर्ज असा आहे कारस्थानाचा की जे रजिस्टर संघटना आहेत त्यांना सुद्धा हे उत्तर देणार नाहीत, आजपर्यंत देत आलेले नाहीत। अगदी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल करून सुद्धा दिलेले नाहीत। मुंबई उच्च न्यायालयाने 2021 मध्येच निकाल दिलेला आहे की निवारा बांधकाम कामगार संघटना आणि इतर कामगार संघटना ज्या आहेत त्यांच्या बैठका वेळोवेळी घ्याव्यात, 2 महिन्यातून एकदा या मंडळाच्या सचिवांनी घ्याव्यात। ते बैठका घेण्याचं त्यांनी बंद केलेलं आहे आणि रजिस्टर संघटनांना ते किंमत देत नसल्यामुळे सगळ्या संघटनांनी मिळून एक कृती समिती केलेली आहे आणि कृती समितीच्या मागण्या फेटाळायच्या, त्यांच्या मागण्याच मान्य करायच्या नाहीत। म्हणून आता त्यांचं म्हणणं असं आहे की रजिस्टर संघटनेने निवेदनं द्यावीत। तर आता यापुढे आपल्या कृती समितीमध्ये जेवढे रजिस्टर कामगार संघटनेचे असतील त्यांनी आपापल्या संघटनेच्या नावावर निवेदने पाठवून द्यावीत। आमची आता निवारा बांधकाम कामगार संघटना ही राज्यव्यापी संघटना आहे। ज्यांच्याकडे रजिस्टर कामगार संघटना नसतील त्याने आमच्याशी संपर्क करून आपण ती निवेदनं पाठवून द्यावीत। प्रश्न असा आहे की आज हे महिन्याला 42 कोटी रुपये ऑनलाईन कंपनीचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला देतात, तरी सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये 10 लाखापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहे। हे ठेवण्याचा त्यांना अधिकार नाही, हे ठेवू नयेत म्हणून त्या शासनाने निर्णय केलेला आहे, तरी ठेवलेला आहे। त्यांचा निर्णय असा आहे 9 सप्टेंबर 2014ला 1 महिन्यापूर्वीचे जे अर्ज असतील ते सगळे निकाल काढावेत, परंतु सध्या 20 लाखापेक्षा जास्त अर्ज 3 महिन्यापेक्षाही जास्त काळापासून प्रलंबित आहे। दुसरं असं की त्याने आता लोकसेवा हक्क हमी कायदा ह्या बांधकाम कामगारांच्या 23 योजनांना लावलेला आहे। तो हमी कायदा असं सांगतो की त्यांनी हमी दिलेली आहे की बांधकाम कामगारांचे अर्ज नोंदणीचे आणि नूतनीकरणाचे 2 महिन्यात त्या अर्जाचा निकाल लावावा। सर्व योजनांचे जे आहेत ते 3 महिन्यात निकाल लावावा। मृत्यू संबंधीचे अर्ज असतील तर 1 महिन्यात निकाली करावेत। आता हा निर्णय होऊन 6 महिने होत आलेले आहेत, तरी सुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही। हा हमी कायदा सुद्धा त्यांनी आता धाब्यावर बसवलेला आहे। विशेषतः हे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस त्यांनी या लोकसेवा हमी कायद्याचं फार कौतुक केलं होतं। त्यांचं म्हणणं की मीच हा कायदा तयार केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्या कायद्याचं प्रेम आहे, परंतु तो कायदा अधिकारी उडवून लावतायत, किंमत देत नाहीत आणि त्यांच्यावर कारवाई करायची मात्र त्यांची इच्छा नाही। तर असं सगळं आहे आणि प्रलंबित अर्ज निकाली काढत नाहीत। त्याच्याऐवजी कामगारांच्या मध्ये असं चर्चा आहे प्रत्येक जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जे चिरीमिरी देतील, टक्केवारी देतील त्यांचे अर्ज
मंजूर करायचे आणि इतरांचे सरसकट नाम मंजूर करायचे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 99% पेक्षा जास्त जे अर्ज तपासतात ते आता ते मागच्या महिन्यातल्या मार्च महिन्यातले अर्ज तपासतात, ते सुद्धा नामंजूर करायचं हे चालू आहे. आता याला काही अपील नाही, कायद्यामध्ये आहे. कायदा असा सांगतो की कलम 12 मध्ये हा जो इमारत बांधकाम कामगार कायदा आहे की अर्ज जर फेटाळला तर नामंजूर करण्यापूर्वी त्या कामगाराला तुम्ही नोंदीत कामगाराला संधी दिली पाहिजे बचावाची. दिली जात नाही. त्याच्या विरोधी अपील करण्याची तरतूद नाही, कायद्यामध्ये आहे. आणि पूर्णपणे अर्ज फेकून द्यायचा, काहीही कोणी करू शकत नाही अशी स्थिती आहे. आता याच्याबद्दल बांधकाम कामगारांचं ज्ञान जे आहे, समज जी आहे ती इतकी कमी आहे की वाईट वाटतं त्याच्याबद्दल. आता नवीन हे हत्यार दिलेलं आहे, झक मारत सरकारनं जाहीर केलेलं आहे की या लोकसेवा हमी कायद्याखाली अर्ज फेटाळल्यानंतर प्रलंबित ठेवला तरी सुद्धा तुम्ही तक्रार अर्ज देऊ शकता. त्या तक्रार अर्जावर त्यांनी महिन्यात निर्णय करायला पाहिजे. नाही निर्णय केला तर सहाय्यक कामगार आयुक्ताकडे पहिलं अपील आहे आणि दुसरं अपील जे आहे ते अप्पर कामगार आयुक्तासमोर होतं किंवा कल्याणकारी मंडळासमोर सुद्धा होतं. तर असे आता दुसरं अपील जे आहे ते आम्ही 52 अर्जाचं पुण्यामध्ये दाखल केलेलं आहे आणि 400 पेक्षा जास्त अर्ज या कायद्याखाली आम्ही तक्रार केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत. तर महाराष्ट्रामध्ये हे जे सगळे काम करणारे लोक आहेत 70 लाखापर्यंत नोंदणी केलेली आहे आणि या साध्या गोष्टीचा वापर करत नाहीत. कितीतरी वेळा सांगितलं मी, तो कायदा युट्यूबवर टाकला, युट्यूबवरचा कायदा आमच्या ग्रुप्सवर टाकलेला आहे, अर्जाचा नमुना टाकलेला आहे, तरी सुद्धा अर्ज करायची धमक नाही. खरं म्हणजे हा अर्ज करणे काय अधिकाऱ्यांच्या विरोधी आमचा आकस म्हणून आम्ही अर्ज करत नाही, गैरसमज म्हणूनही अर्ज करत नाही, त्यांना शिक्षा व्हावी म्हणूनही करत नाही. तुम्ही कायदा केलेला आहे, त्या कायद्याखाली आम्हाला तुम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही तक्रार करा. त्याच्यासाठी तुम्ही IAS अधिकारी असलेले मुख्य आयुक्त महाराष्ट्राचे तुम्ही नेमलेला आहात, प्रत्येक विभागाला आयुक्त नेमलेले आहात, तुमची यंत्रणा आहे, त्या यंत्रणेवर तुम्ही करोडो रुपये खर्च करता, ऑफिस खुलून दिलेलं आहे त्या कायद्यासाठी आणि तक्रार मात्र करायची नाही. तक्रारीतून सवलत द्या असं सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही तक्रार केल्यानंतर या लोकसेवा हमी कायद्याच्या आयुक्तांनी महाराष्ट्राच्या या बोर्डाच्या सचिवांना बोलवून घेतलं. त्यांचं म्हणणं काय, आमच्याकडे स्टाफ नाही. तर स्टाफ का नाही याला काय ते म्हटले ह्या कायद्यामध्ये उत्तर नाही, त्यांना अर्ज तपासायचे नाहीत, मंजूर करायचे नाहीत. त्याच्याऐवजी ज्या टक्केवारी मिळते, करोडो रुपयाचा फायदा आहे, भांडी द्यायची 3,000ची आणि 11,000 रुपये कंत्राटदाराला द्यायचे एकेका माणसासाठी. म्हणजे नोंदणी केली आणि भांडी घेतली की तुम्ही तुमच्या हाताने त्यांना दान करता 8,000 रुपये. तुम्ही डबे घेतला की आणि 8,000 रुपये त्यांना देताय आणि मग त्याची वाटणी सगळीकडे होते वर. त्यातच त्यांचा सगळा मेंदू अडकलेला आहे, सडलेला आहे. त्यांना वेळ नाही आहे. मेलेल्या माणसाला, कामगाराच्या पत्नीला अंत्यविधीची 10,000 रुपये रक्कम द्यायला सुद्धा त्यांना वेळ नाही. त्याचा ते कायदा पाळत नाही. तर हे तुम्ही समजून घ्या आणि याच्या विरोधी सर्व महाराष्ट्रातल्या कामगारांनी एकत्र यायला पाहिजे. याच्यासाठी आता 16 मार्च रोजी सोमवारी आझाद मैदानमध्ये आपण निदर्शने करण्याचं ठरवलेलं आहे. तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या. याच्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला देण्यात येईल. त्यांनी आता 3 योजना बंद केलेल्या आहेत. प्रसूती रजा बंद केलेली आहे, शस्त्रक्रिया सिझरिंगची सुविधा रद्द केलेली आहे, गंभीर आजाराचा लाभ बंद केलेला आहे आणि बाकीच्या योजनांचं तर काय पत्ताच नाही. गेल्या वर्षी त्यांनी 4,000 कोटी रुपये खर्च केले, यावर्षी त्यांनी 5,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च केलेली आहे. त्याचे डिटेल्स काही आपल्याकडे आहेत ते आपण नंतर जरूर सांगू. तर त्यामुळे आपण तयारी करा. 16 तारखेची मुंबईला मोर्चाला यायची आपण प्रयत्न करायचे आहे. त्यांनी आपल्या प्रशासकीय वशिल्याचा वापर करून आम्ही ज्या हायकोर्टमध्ये दाखल केलेल्या केसेस आहेत त्या बोर्डावर कशा हिअरिंगला येणार नाहीत याची खबरदारी ते घेतात.
आता नागपूरमध्ये केस आहे, औरंगाबादमध्ये एक आहे, कोल्हापूरमध्ये आम्ही 2 केसेस दाखल केलेले आहेत, मुंबईमध्ये एक आहे. आणि एवढ्या सगळ्या केसेस असून सुद्धा त्याला म्हणणं द्यायचं नाही, तारखा मागायच्या हा प्रयत्न सुरू आहे. पण तरी शेवटी जी काही लोकशाही या भारतामध्ये शिल्लक आहे ती या न्यायसंस्थेमार्फत आहे. किमान घटनेची काही बाज या ठिकाणी राखली जाते आणि तो जो लोकशाहीचा धागा आहे तो विकसित होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येने 16 तारखेला 16 मार्चला मुंबई आझाद मैदानमध्ये येण्याची तयारी करा आणि त्याच्याबद्दलचं निवेदन जे आहे ते आपल्या ग्रुप्सवर टाकलं जाईल. जे काही तुम्हाला माहिती पाहिजे ती जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. मी शंकर पुजारी. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. हे यूट्यूब चॅनल असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी चालवलं जातं. हे विनामूल्य असल्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि हे 16 तारखेचं आंदोलन यशस्वी करा एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.